नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शिक्षण आणि कृती हा भाग घेणार आहोत। या अगोदर 10वी नंतर पुढे काय हा भाग आपण घेतलेला आहे। त्या भागामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात पदार्पण करत असताना कोणती काळजी घ्यायची आहे हे आपण पाहिलेलं आहे। जे शिक्षण आपण घेतो त्या शिक्षणाच्या संदर्भात आपल्याला माहिती असली पाहिजे। येणारा कालखंड हा स्पर्धेचा आहे, नवीन शैक्षणिक धोरणाचा आहे। त्या धोरणामध्ये आपल्याला कुठे संधी उपलब्ध होणार आहेत हे आपल्याला माहित पाहिजे। त्यासाठीच शिक्षण आणि कृती या संदर्भात माहिती सुद्धा आपल्याला असणे गरजेचे आहे। म्हणजेच आपला पुढील जो काही प्रवेश आहे तो प्रवेश निश्चित करताना आपल्याला काळजी घेता येईल। या चॅनलवर अशा सर्व गोष्टींच्या बाबत आपण माहिती देतो। त्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा। सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राइब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा। सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर केले की तुमच्या कमेंटच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक मिळतं आणि नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येतात। विद्यार्थी मित्रांनो, आपण शिक्षण घेतो त्यासाठी आपली कृती सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे। हे येणाऱ्या कालखंडात तुम्हाला समजून येणार आहे। नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सर्वात जास्त जो काही भर दिलेला आहे तो तुमच्या कौशल्य विकासावर दिलेला आहे। आपण जे शिक्षण घेणार आहोत त्याच्यासाठीची कृती कोणती करणार आहोत आणि तोच भाग त्याच भागाच्या संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये 2-3 मुद्दे आपण तुम्हाला दिलेले आहेत। त्या मुद्द्यांचा आधार तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला प्रवेश निश्चित करायचा आहे। सुरुवातीला शिक्षण घेणे आणि कृतीत उतरणे म्हणजे तुम्ही जे काही शिक्षण घेतात त्याला कृतीत उतरायचं आहे, हे लक्षात घ्या। कारण की असंच शिक्षण घ्यायचं ज्याला आपल्याला कृतीत उतरवता येईल आणि त्या कृतीच्या माध्यमातून आपल्याला काही कौशल्य निर्माण करता येतील स्वतःच्या अंगी। त्याच्यातला जो काही दुसरा जो काही भाग आपण हे केलाय ही क्षमता निर्माण कर म्हणजेच कृतीत उतरण्याची जी काही क्षमता आहे ज्या शिक्षणामध्ये आहे, जिथे कुठे आहे की आपण जे शिक्षण घेतो त्याला कृतीत उतरू आणि अशी क्षमता आपल्यामध्ये निर्माण होण्याचा जिथं भाग असेल ते शिक्षण आपल्याला घ्यायचंय, तिथं आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे आणि त्यातून कौशल्य विकास आपोआप होतो। म्हणजेच आपलं जे काही कौशल्य विकासाचा जो काही भाग आहे तो कौशल्य विकासाचा भाग कधी होणार आहे, जर आपण शिक्षण घेतले, त्याच्यावर कृती केली आणि त्या कृतीच्या माध्यमातून आपण आपल्यासाठी आपल्या ज्या काही क्षमता आहेत त्या क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला। याच क्षमता आपल्याला आपल्या कौशल्यामध्ये रूपांतरित होताना दिसून येतात। त्यासाठीच हा भाग या ठिकाणी आपण घेतलेला आहे। म्हणून जो तुम्ही प्रवेश निश्चित करणार आहात त्या प्रवेशासाठी तुम्हाला शिक्षण आणि कृती हे 2 शब्द महत्त्वाचे लक्षात ठेवायचे। आजच्या सुविचाराच्या माध्यमातून, आजच्या तुमच्या या संदेशाच्या माध्यमातून हा भाग महत्त्वाचा आहे। 10वी 12वी किंवा पदवीसाठी ज्या ठिकाणी तुम्ही प्रवेश घेणार आहात त्या ठिकाणी हा भाग तुम्हाला लक्षात घेणं अभिप्रेत आहे। तुम्ही भलेही कोणत्याही शाखेत प्रवेश घ्या, मात्र हे 2 शब्द तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे। आजच्या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे। धन्यवाद।